1980 साली माझं पहिलं प्रदर्शन भरलं चित्रकलेचं. म्हणजे ही चित्र कशी होती की कोणी ऑर्डर केलेली वगैरे अशी चित्र नव्हती. ती मला जे करावंसारखं वाटत होतं ते चित्र करून मी त्या प्रदर्शनात मांडली होती. आणि त्यातल्यापैकी हे माझं दुसऱ्या प्रदर्शनातलं चित्र आहे. हे ॲक्रेलिक माध्यमातलं आहे आणि ॲक्रेलिक रंग वापरायची एक माझी वेगळी पद्धत मी शोधून काढली आणि त्यानुसार घडलेलं हे पेंटिंग आहे. याच्यातला बराचसा भाग ज्याला आपण स्टिपलिंग म्हणतो किंवा पॉइंटिलिझम म्हणतो अशा प्रकारचं आहे. आणि त्याच्यात एक प्रकारचं प्रकाशाचं चित्रण आपल्याला बघायला मिळतं. एका दृष्टीने ते इम्प्रेशनिस्ट पेंटिंग आहे आणि साधा विषय त्याच्या बरोबरीचं निसर्ग थोडासा असं एकत्र करून योग्य रीतीने चित्रित केलं की किती चांगलं पेंटिंग तयार होतं. याचा एक अतिशय सुंदर नमुना आहे. याच्यात चित्राचा एकूण कलर बघशील तर तो ग्रे रंगाचा आहे, म्हणजे तसा उदासवाणा कलर आहे. तर अशा याच्यात रंग ताणणं हा माझ्यासमोरचा चॅलेंज होता आणि तो मी पूर्ण करायचा प्रयत्न केला आहे या चित्रात. याच्यामध्ये तर रंगत कुठं आहे असं कदाचित कोणाला प्रश्न पडेल. तर मी मोराचा पिसारा, मोराचा रंग आणि त्याच्या पंखातले रंग याच्यात मी रंगत आणायचा प्रयत्न केला आहे. आणि त्या सगळ्याला उठाव आणला आहे तो झाडीच्या आणि मोराच्या पाठीमागं जो उजेड दिसतो आपल्याला त्याच्यातून तो रंगत आणण्याचा प्रयत्न झालेला आहे. आणि बाकीचे रंग आहेत. आता उदाहरणार्थ जो ज्या एक छोट्याशा टेकाडावरती उभा आहे मोर, तर तिथं जमिनीचे जे रंग आहेत, एक ऑरेंजिश रंग आहे, हिरवट रंग आहे, पुन्हा इथं झाडी आहे थोडीशी त्याचा हिरवट रंग आहे आणि त्याच्या पुढं सगळ्यात काटेरी असं एक झाड दिसतं आपल्याला, नुसत्या फांद्या आहेत. तर हे कुठली गोष्ट बघून असं काढलेलं नसलेलं चित्र आहे हे. माझ्यासमोर मोर नव्हता त्यावेळेला, कारण मोर हा असा प्राणी आहे की माणूस जवळ आला की पळून जातो. तर बरंचसं हे इमॅजिनरी आहे. थोडासा रेफरन्स मी कुठेतरी वापरलेला आहे मोराचा, नाहीसं नाही, परंतु इमॅजिनरी चित्र आहे हे. आणि दोन प्रकारची चित्र माझ्यासारखा चित्रकार काढत असतात की एक इमॅजिनरी चित्र असतं आणि दुसरं प्रत्यक्ष निसर्ग बघून काढलेलं चित्र असतं. हे माझं इमॅजिनरी चित्र आहे. तर ह्याच्यामध्ये बघायसारखी गोष्ट आहे ती त्याची डिझाईन स्ट्रॅटेजी आहे. आणि डिझाईन स्ट्रॅटेजी म्हणजे काय, तर हा जो संबंध चित्र चौकटीतला ग्रे रंगाचा अवकाश आहे त्या अवकाशाचा मी सदुपयोग केला आहे किंवा नाही, म्हणजे त्याच्यात कुठल्या गोष्टी खटकत आहेत का आपल्याला, असं खटकून चालणार नाही. कुठल्याही चित्रामध्ये कुठलीही गोष्ट खटकता कामा नये. आणि हे बघणारी जी दृष्टी असते तर त्याला डिझाईन सेन्स म्हणतात. आणि त्या डिझाईन सेन्समधून जी उतरते चित्रामध्ये तर ती असते डिझाईन स्ट्रॅटेजी. तर हा मुद्दा फारसे कोणी बोलत नाहीत, लक्षात घेत नाहीत. आणि त्यामुळे चित्र ॲप्रिशिएट करायच्या वेळेला त्याची डिझाईन स्ट्रॅटेजी काय आहे ह्याच्याकडे लक्ष देणं खूप महत्त्वाचं असतं.